आणि आता बोलूया आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। हवामान विभागानं ही महत्त्वाची शक्यता वर्तवली आहे। आज मुंबईमध्ये भरती देखील आहे। समुद्राला येणाऱ्या भरतीमुळे पावसाची शक्यता देखील वाढलेली आहे। मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये। त्याचबरोबर भरतीमुळे अनेक ठिकाणी पाणी भरण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान खात्यानं महत्त्वाची सूचना दिली आहे। सतर्क राहण्याचे आदेश मुंबईकरांना देण्यात आले। मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती, मात्र गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत पाऊस कोसळतो। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आता माझ्यासोबत आहेत। ज्योत्स्ना, मुंबईत पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नव्हता, गेल्या 2-3 दिवसांपासून तो पडतोय, मात्र आता जोर वाढण्याची शक्यता आहे, मुसळधार पावसाची शक्यता आहे। अधिक काय माहिती आहे? अगदी खरं आहे प्रशांत. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मुंबई त्याचबरोबर ठाणे आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यामध्ये जे आहे ते येत्या 4 ते माफ करा 4 ते 8 तास जे आहे ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। त्याचबरोबर जर कोकण विभागाचं सांगायला गेलं तर कोकणामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग, पालघर आणि रत्नागिरी या ठिकाणी सुद्धा येत्या काही तासांमध्ये मध्यम ते अति जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। सध्या आपण मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आलेलो आहोत, जिथे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी जोरदार लाटा ज्या आहेत समुद्राच्या त्या उसळत आहेत। आणि विशेष म्हणजे जर येत्या 3 ते 4 तासामध्ये मुंबईमध्ये जोरदार मुसळधार पाऊस जर झाला, जे की हवामान खात्यानं शक्यता वर्तवली आहे, तर मात्र मुंबईच्या सखोल भागामध्ये जे आहे ते पाणी साचण्याची शक्यता आहे। आणि जे काही समुद्र किनाऱ्यावरती, कारण मुंबईचा पाऊस म्हणजे अनेक लोक लांबून येतात बघायला, मुंबईच्या पावसाचा आनंद घ्यायला, पण अशा वेळी समुद्र किनाऱ्याला ज्यावेळेस भरती आलेली असते त्यावेळेस मात्र हे एक धोकादायक असू शकतं। आणि त्याच कारणामुळे जे आहे ते मरीन ड्राईव्ह किंवा दादर चौपाटी जे आहे अशा ठिकाणी नेव्हीचे गार्ड जे आहेत आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस जे आहेत ती तैनात करण्यात आलेली आहे की येत्या 3 ते 4 तासात किंवा येत्या 7 ते 8 जी, तासामध्ये जर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला तर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबई पोलीस आणि भारतीय नेव्ही दल जे आहेत त्यांनी पूर्ण प्रिपरेशन या ठिकाणी केलेलं आहे। आणि समुद्र किनाऱ्यापासून लांब राहण्याचा सल्ला जो आहे तो सुद्धा आता मुंबई महानगरपालिकेकडनं मुंबईकरांना देण्यात आलेला आहे। प्रशांत, नक्कीच धन्यवाद ज्योत्स्ना, आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता। समुद्रकिनारी उंच उंच लाटा उसळण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। मुसळधार पावसाची मुंबईमध्ये शक्यता आहे, त्यामुळे मुंबईकरांना सतर्क राहण्याची विनंती करण्यात आली आहे। सतर्क राहण्याचे आदेश हे हवामान खात्यानं दिलेत।